नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिला प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला होता? ए. प्रतापगड, बी. रायगड, सी. शिवनेरी, डी. सिंहगड. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी रायगड. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी रायगड किल्ल्यावर झाला होता. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण कोणते आहे? ए. तोरणमाळ, बी. अलिबाग, सी. कोल्हापूर, डी. नागपूर. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए. तोरणमाळ. पुढचा प्रश्न, भारतामध्ये फाशी देण्यासाठी कोणत्या दोरीचा वापर केला जातो? ए. कापसाची दोरी, बी. मनिला दोरी, सी. नायलॉनची दोरी, डी. ज्यूटची दोरी. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी. मनिला दोरी. मनिला दोरी ही अबाका वनस्पतींच्या तंतूंपासून बनवली जाते. पुढचा प्रश्न, भारतीय राष्ट्रध्वजाची रचना कोणी केली होती? ए. महात्मा गांधी, बी. पिंगली व्यंकय्या, सी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डी. जवाहरलाल नेहरू. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी. पिंगली व्यंकय्या. पुढचा प्रश्न, जगातील कोणत्या देशात जवळपास 2 महिने सूर्य मावळत नाही? ए. भारत, बी. नॉर्वे, सी. जपान, डी. ऑस्ट्रेलिया. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी. नॉर्वे. मित्रांनो, नॉर्वेच्या उत्तरेकडील भागात उन्हाळ्यामध्ये जवळपास 2 महिने सूर्य मावळत नाही, त्यामुळे तिथे रात्रीच्या वेळेही सूर्य आकाशात दिसतो. या अद्भुत नैसर्गिक घटनेला मध्यरात्रीचा सूर्य असेही म्हणतात. पुढचा प्रश्न, अजिंठा व वेरूळ लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहेत? ए. पुणे, बी. छत्रपती संभाजीनगर, सी. नाशिक, डी. नागपूर. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी. छत्रपती संभाजीनगर. पुढचा प्रश्न, भारतामध्ये सर्वात मोठी सरकारी बँक कोणती आहे? ए. बँक ऑफ बडोदा, बी. पंजाब नॅशनल बँक, सी. स्टेट बँक ऑफ इंडिया, डी. बँक ऑफ इंडिया. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी. SBI. भारतीय स्टेट बँक ही भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. तिचे मुख्यालय मुंबई येथे आहे. पुढचा प्रश्न, गौतम बुद्धांना कोणत्या झाडाखाली ज्ञान प्राप्त झाले होते? ए. वडाचे झाड, बी. पिंपळाचे झाड, सी. आंब्याचे झाड, डी. कडुलिंबाचे झाड. या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी. पिंपळाचे झाड. पुढचा प्रश्न, कोणत्या भारतीय सम्राटाला विवाहानंतर हुंड्यामध्ये पूर्ण पाकिस्तान मिळाला होता? ए. सम्राट अशोक, बी. चंद्रगुप्त मौर्य, सी. समुद्रगुप्त, डी. हर्षवर्धन. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी. चंद्रगुप्त मौर्य. मित्रांनो, चंद्रगुप्त मौर्य आणि ग्रीक शासक सेल्युकस निकेटर यांच्यात तह झाला होता. पाकिस्तानमधील काबूल, कंदाहार आणि बलुचिस्तानच्या काही भागावर अधिकार मिळाला. पुढचा प्रश्न, सूर्याच्या किरणांमुळे शरीरातील कोणते जीवनसत्व मिळते? मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कॉमेंटमध्ये द्या. आणि आज तुम्ही 10 पैकी किती प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली हे पण नक्की सांगा. चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.